ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हवामान आधारित फळबाग पीक विमा साल 2024-25 ची नंदुरबार जिल्ह्यातील जे फळबाग पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता, याचे जे नुकसान झालं होतं याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आज संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील जवळजवळ जे 3000 शेतकरी होते ज्यांनी फळबाग पीक विमा काढला होता, त्यांच्या वतीने आज नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी हे प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवेदन देण्यासाठी आले आहेत। दरवर्षी असं होतं की शेतकरी हा त्याच्या स्वतःच्या पैशाने, घामाच्या पैशाने पीक विमा काढत असतो आणि त्या पीक विमा काढल्यानंतरही शेतकऱ्यांना हे वेटीस धरण्यात येतं। आज आपण बघत आहोत की दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नंदुरबार वगळता सगळ्यांनाच दिवाळीच्या आधी ही नुकसान भरपाई मिळाली आहे, परंतु मागच्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे आंदोलन करावे लागले होते आणि तेव्हाच कुठे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती। तीच परिस्थिती या वर्षी उद्भवली आहे। आपण बघितलं की महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे जे पैसे ते मिळून त्यांना जवळजवळ 3 ते 4 महिने झाले, परंतु नंदुरबार जिल्हा कदाचित हा आदिवासी जिल्हा आहे आणि कदाचित हा मागासलेला जिल्हा आहे असं राज्य शासनाला वाटतं, म्हणून ते दरवेळेस सापत्निक वागणूक नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देत असतात। आणि हा जिल्ह्यातील हे शेतकरी जागृत आहेत हे दाखवण्यासाठीच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी, तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यासाठी आज इथं हजर झालो आहोत। जर 20 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली तर 24 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील जवळजवळ 3000 शेतकरी इथं आंदोलनस्थळी इथं उपस्थित राहतील आणि आंदोलन इथं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी। आमची एवढीच विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत की राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या जे हक्काचे पैसे आहेत, आम्हाला फुकटाचे नकोय, फुकटाचे नकोय, शेतकऱ्याने जो विमा हप्ता त्याच्या घामाच्या पैशाने भरलाय त्याची आम्हाला नुकसान भरपाई आम्हाला मिळावी, एवढीच शेतकऱ्यांच्या वतीने आमची इच्छा आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।